नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 20 मार्च. आज राज्यात वारे वाहतील, त्यापैकी खान्देश, विदर्भ तसेच राज्याच्या पश्चिम भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच आज खान्देश, विदर्भ, मराठवाडा या विभागात व नाशिक जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच नाशिक, डहाणू, पालघर तसेच मुंबईच्या काही उपनगरात यात दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात जर अचानक काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यातील अवकाळी पावसाचे संकट उद्यापासून पुढील 2 ते 3 दिवस संपुष्टात येईल. तसेच उत्तर भारतातील WDमुळे जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात आज काही ठिकाणी बर्फ तर काही ठिकाणी पावसाची शक्यता राहील. तसेच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश किनारपट्टी भागात तसेच ओरिसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार या राज्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काल राज्यात धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी पावसासोबत गारपीट झाली आहे. मित्रांनो, मी 5 मार्च रोजी अवकाळी पावसासंबंधी माहिती दिल्यानंतर काही जणांनी सांगितले होते की गारपिटीची शक्यता नसून काही जण गारपिटीची भीती घालत आहेत असे सांगितले होते. आता आपण सर्वजण राज्यात कशी परिस्थिती झाली आहे ते आपण स्वतः पाहत आहात. तसेच अवकाळीचे संकट कमी झाल्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस आवश्यक वाटल्यासच अंदाज दिला जाईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.